स्वतःवरून जगाला ओळखता आले पाहिजे. आपण स्वतःच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करतो आणि इतरांच्या बाबतीत वेगळा. खरं म्हणजे आपण स्वतः आणि इतर माणसे यांच्या भावनांमध्ये, गरजांमध्ये राग, द्वेष, निंदा, स्तुती किंवा इतर सर्वच बाबतीमध्ये फार समानता असते. परंतु आपण स्वतःच्या भावनांना जपतो, स्वतःचा स्वार्थ जपतो, स्वतःचा सन्मान आणि स्वाभिमान आपल्याला जपायचा असतो. मात्र इतरांच्या बाबतीत आपण तो विचार करत नाही. आपण हा विचार करत नाही की मी समोरच्या व्यक्तीच्या जागेवर असतो तर मला काय वाटले असते. मी जेव्हा कोणाचा अनादर करतो, त्याच्या भावना दुखवतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी जर मी असतो तर मला काय वाटले असते. हा एक साधा मानवी विचार जर आपण केला तर एखाद्याला फसवताना किंवा एखाद्याला दुखावताना आपण काळजी घेऊ शकतो. खरं म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला बघितल्यानंतर आपण स्वतःच्या बाबतीत जी अपेक्षा करतो ती इतरांच्या बाबतीतही आपण ती अपेक्षा पूर्ण करू शकतो. आपण इतर लोकांकडून फार अपेक्षा करतो. आपल्याला असं वाटतं की सर्वांनी आपल्याला आदर दिला पाहिजे, सर्वांनी आपल्याला प्रेमाने बोललं पाहिजे, अडचणीच्या वेळी आपल्याला मदत केली पाहिजे. इतरांकडून आपण बेसुमार अपेक्षा करतो. आपण मात्र लोकांच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण करत नाही. याचा अर्थ असा होतो की आपण स्वार्थी आहोत. एक माणूस म्हणून आपण कवडीमोल आहोत. आपण केवळ स्वार्थाला महत्त्व देतो. मात्र स्वतःच्या स्वार्थासोबतच इतरांचाही स्वार्थ आपण जपला पाहिजे, ही साधी सरळ गोष्ट आपण लक्षात घेत नाही. आपण इतरांकडून मोठमोठ्या अपेक्षा करतो. आपण मात्र साधी मदत देखील, साधी समजूतदारपणा देखील आपण इतरांच्या बाबतीत दाखवत नाही. याची अनेक उदाहरणे मी स्वतः डोळ्याने बघितलेली आहेत. एस टीमध्ये प्रवास करताना अनेक वेळा जी माणसे उभी असतात, ज्यांना बसण्यासाठी कोणी सीट देत नाही, त्यावेळी स्त्री असो का पुरुष, ते निश्चित असं म्हणतात की लोकांना माणुसकी उरली नाही, मला थोडीशी जागा कोणी द्यायला तयार नाही, मी वयोवृद्ध आहे, मला माझ्याविषयी कोणी माणुसकी दाखवायला तयार नाही. परंतु तीच व्यक्ती जेव्हा सीटवर बसलेली असते ती तेव्हा इतरांना थोडंही ॲडजस्ट करत नाही की चला बसा थोडंसं, आम्ही दोनच्या सीटवर तिघे बसूया. आपली स्वतःची सौजन्यशीलता कितपत आहे? आपण सौजन्यशील आहोत का? की फक्त आपण इतरांकडूनच चांगलेपणाची अपेक्षा करायची? इतरांकडून देखील आपण चांगलेपणाची तितकीच अपेक्षा केली पाहिजे जितके आपण चांगले आहोत. आपण थोडे देखील चांगलं वागायचं नाही. आपल्यामध्ये थोडी मदत करण्याची भावना नाही, आपल्यामध्ये दया नाही, आपल्यात आपुलकी नाही, आपल्यात प्रेम नाही, आपल्यात औदार्य नाही, आपल्यामध्ये कोणताही गुण नसताना इतर लोकांनी मात्र फार गुणी असल्या पाहिजे. सर्व ठिकाणी त्यांनी आपलं गुणांचा वापर करून तुमची मदत केली पाहिजे, तुमची स्तुती केली पाहिजे, तुम्हाला सल्ला दिला पाहिजे, तुम्हाला सोबत केली पाहिजे, तुमच्या कामी आलं पाहिजे. ही मोठी कमालीची गोष्ट आहे. मला असे वाटते की माणसाने इतर माणसाशी वागताना त्या ठिकाणी आपण आहोत हा जर थोडा विचार केला तर निश्चितपणे आपल्या वर्तणुकीमध्ये बदल होऊ शकतो. की मी ज्यावेळेस एखाद्याला दुखवतो तर त्यावेळेस तो समोरचा व्यक्ती दुसरा कोणी नसून तो मीच आहे, अशी जर भावना ठेवली तर दोन माणसामधलं हे जे अंतर आहे
ते कमी होऊ शकतं. मानसिकदृष्ट्या आपण जेव्हा दुसऱ्याशी बांधले जातो, माणूस म्हणून आपण त्याही माणसाच्या भावना जेव्हा ओळखू शकतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने माणूस झालेलो असतो.